तर हा बघा तयार आहे आपला चीज टोस्ट सँडविच। नमस्कार फॅमिली, तर मी आता बनवते व्हेज चीज सँडविच। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, हे आहे काकडी, टोमॅटो, बीट, कांदा, शिमला मिरची आणि चीज। हे बॉईल केलेले बटाटे आहेत 4 आणि चटणीसाठी कोथिंबीर, कैरी, पुदिना, डाळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि अद्रकचा तुकडा। तर हे सगळं मी मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेणार आहे। हे बघा, पहिले टाकते कोथिंबीर, डाळ्या, अद्रक, चवीपुरता मीठ टाकते चटणीसाठी। आणि हे थोडा चाट मसाला पण टाकते। मी याच्यात थोडे बर्फाचे तुकडे टाकते, म्हणजे कसं आपल्या चटणीचा हिरवा रंग राहतो, काळा नाही पडत। आता मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेते। हे बघा, आपली चटणी तयार झाली। किती छान हिरवा कलर आलेला आहे। तर चला आता मी सँडविच बनवते। हे घेतले ब्रेड, याला लावते अमूल बटर। दोन्ही बाजूनी लावून घ्यायचं। थोडा फ्रीज मध्ये होता ना, मेल्ट नाही झालाय, थोडा कडक आहे। आता त्याच्यावर लावते ग्रीन चटणी। खूप छान लागते अशी ग्रीन चटणी, तुम्ही पण बनवून बघा। थोडी जास्तच टाकायची, खूप छान लागते। आता टाकते बटाटा। थोड़ा चाट मसाला, ब्लैक पेपर, थोडा स्प्रेड करून घेते त्याला। आता ठेवते ओनियन, कांदा, टोमॅटो, काकडी, आणि शिमला मिरची। आणि बीट। ठेवलेलं ना फ्रीज मधून। आणि हा ब्रेड आहे ना, तो याच्यावर टाकायचा। हा सँडविच तयार झाला आपला। आता याला टोस्ट करते। आता बटर लावते भांड्याला
छानपैकी सर्व बाजूनी बटर लावून घ्यायचा. मस्त छान टोस्ट होतो सँडविच, छान टोस्ट होतो. आता याच्यावर ठेवून घेते सँडविच. मीडियम गॅसवर असा शेकून द्यायचा, क्रिस्पी होऊन द्यायचा छान. हे बघा आता कसं, हे बघा हा असा खरपूस मस्त क्रिस्पी सँडविच टोस्ट करून घ्यायचा. आता मी गॅस बंद करते आणि सँडविच काढून घेते. याला कट करून घेते सँडविच. खूप गरम आहे. सामान जास्त टाकलं आहे ना त्याच्यात. असं प्लेटमध्ये काढून घेते. याच्यावर बटर लावते. जरा जास्त लावायचं, छान लागतो सँडविच. आणि हे साईडला आपली ग्रीन चटणी आणि टोमॅटो केचप. तर हा बघा तयार आहे आपला चीज टोस्ट सँडविच. तर या तुम्ही पण खायला.